हाय नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, गेले कित्येक दिवस 15 दिवस झालं, महिना होत आला जास्तीत जास्त. तर सतत पाऊस चालू आहे, सतत सतत. आपल्यात तर इतकं पूर्ण महाराष्ट्रात पूर आला, महापूर पण आला. शेतकऱ्यांची सगळी शेती वाहून पण गेली मित्रांनो. इतकी तर की जनावर उपाशी राहिल्या. सतत पाऊस पाऊस, आत्ता पण पाऊस चालूच आहे. आज जरा थोडा 1% प्रमाणात आमच्याकडे तर कमी झालेलं आहे. तर मित्र, सततच्या पावसामुळं आमची जी पीक होती, जे आम्ही पेरलं होतं, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, या सगळ्या प्रकारच्या ज्या पिका होत्या, भाजीपाल्यामुळे सगळं नासधूस झालं. इतकं नासधूस झालं की पावसामुळे चक्क पाक कुजून गेलं. तर मित्रांनो, हे इतकं वाईट परिस्थिती झाली की खायचं काय? आम्ही वर्षभर राब राब राबतो, कष्ट करतो. काहीची शेती अशीच बुडून गेली. सगळ्यांचं दुःख एकीकडे. तर तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातला आजकाल फेमस असलेलं हे हॉटेल आत्ताच नवीन झालेला, सगळीकडं एकच चर्चा, हॉटेल तिरंगावाला किंवा हॉटेल बागेश्वरवाले. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की हॉटेल तिरंगावाल्याचं हॉटेल पाण्यात चक्क पूर्ण बुडून गेलं. तर त्या हॉटेलच्या मालकाने व्हिडिओ टाकला की माझं हॉटेल बुडलेलं आहे, माझ्या हॉटेलचं नासधूस झालेलं आहे, कृपया करून सगळेजण मला मदत करा. स्कॅन दिला. तर हजारो रील स्टारांनी, मोठे मोठे रील स्टारांनी, लाखो हजारो मिलियनमध्ये ज्यांचे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांना थेट मदत केली. आणि त्यांच्या सरकारपर्यंत त्यांचा व्हिडिओ पोचायला पाहिजे म्हणून त्यांनी हॉटेलला मदत भेटायला पाहिजे म्हणून त्यांनी त्या व्हिडिओ मार्फत त्यांना खूप मदत केली सगळेजण. अरे तो हॉटेलवाला मित्रांनो, तो हॉटेलवाला व्हिडिओ काय टाकला तर सगळेजण मदत केले, मदतीचा हात घेतला. अहो, जो तो हॉटेलवाला हॉटेल चालवण्यासाठी जो भाकरीचा पीठ वापरतो, भाकरी विकतो, जी हॉटेलमध्ये भात तयार करतो, तो कच्चा माल देखील आम्ही शेतकरी पिकवतो. आम्ही मरतो म्हणताना कधी त्याचं आम्ही कच्चा माल पिकवतो म्हणताना तो हॉटेलवाला जगतो. आम्ही शेतकऱ्यांनी तयार केलेली बोकडं तो घेतो, विकतो, आणि आज तो इतका मोठा झाला, श्रीमंत झाला आमच्यापासूनच घेऊन. पण तुम्हाला इतकी कशी अक्कल नाही ते की तो तुम्हाला म्हणला की मला मदत पाहिजे, तर तुम्ही भरभर मदत केला. त्याचं दुःख तुम्ही रडून रडून सांगितलं. अहो, शेतकरी पण मरायला लागलेला आहे, शेतकरीकडे पण लक्ष द्या. पावसामुळे अनेकांची इतकं नुकसान झाले की मित्रांनो, दरवर्षी आम्ही पेरतो, दुप्पट आशाने उठतो आणि पेरतो, लागवड घालतो. 50,000 जर लागवड घातलं तर 50,000मधलं किंवा 10,000 तर यायला, म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल, पण एक हॉटेलवाला जगला पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे का? मित्रांनो, अगोदर शेतकऱ्यांचे दाखवा ना. शेतकऱ्यांना अनुदान भेटते का बघा, कुठल्या इन्शुरन्स भेटेल का बघा, याच्यासाठी प्रयत्न करा. लढा, जगू द्या शेतकऱ्याला. अहो, एक शेतकऱ्यांचं व्यथा रोज मी टी व्हीवर 24 तास म्हणला, TV9वर पण, DD सह्याद्रीवर सारखं बातम्याला बघत असते. असे शेतकरी रडत असतो आणि मोबाईल जरी उडकला, इतकं त्रास होत असताना नुसता बघून. मी पण शेतकरी आहे, मला पण खूप त्रास होता. आम्ही जरा घाटी भागात आहोत म्हणता आमच्यात पावसाचं जरा प्रमाण जेमतेम आहे. पण तिकडं ज्या भागात जे नुकसान होत आहे त्यांच्यावर जरा दया येऊ द्या ना मित्रांनो. अहो, हॉटेलवाला काय हो, तो 100 हॉटेल उभा करू शकेल, पण आमच्यासारखी शेतकरी एकदा खचला तरी पण उठतो. तरी तुम्हाला सपोर्ट करायचं होत नसले त्यांना काय बोलू नका. प्रयत्न करा की तो पुढं जाऊ दे, कारण तो अगोदरपासून तुमचा पोट भरत आहे, ह्याच्या पुढे तोच तुमचा पोट भरणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हॉटेलवाला एक नाही, हजारो हॉटेलवाले येतील, तयार होतील, पण शेतकरी एकदा जर नष्ट झाला कायमचा, तर आपले कातडे, आपल्याला माती खाऊन जगावं लागेल. असली वाईट परिस्थिती शेतकरी जर नष्ट झाला तर, लक्षात ठेवा. एवढंच बोलायचं होतं मला. हॉटेलवाला पण जगू दे, मला म्हणायचं नाही की त्याला सपोर्ट करू नका, त्याला पण करा ना, पण त्याच्या अगोदर शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याला मदत करा, एवढंच म्हणायचं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करू नका, करा.